आपण एका ट्रान्सपरंट इकॉनॉमिक सिस्टीमकडे गेलो आणि GST वगैरे सारखे आपण कर प्रणाली आणल्यानंतर किंवा इन्कम टॅक्समध्ये आपण बदल केल्यानंतर देशामध्ये एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं की ज्या ठिकाणी सगळे व्यवहार हे डिजिटली होतात, त्यामुळे ते ट्रॅक होऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज ज्यावेळेस मनी लॉन्ड्रिंग होतं, पूर्वी कॅशचे व्यवहार होते, मनी लॉन्ड्रिंग लोकांच्या लक्षात यायचं नाही. आता कॅशचे व्यवहार हे तुलनेनं अगदी मिनिमम झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या ज्या डिजिटल सिस्टीम आहेत, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आहेत, या इमिजिएटली एखादा घोटाळा झाला किंवा एखाद्याने मनी लॉन्ड्रिंग केलं, टॅक्सची चोरी केली, भ्रष्टाचार केला, तर त्या संदर्भात माहिती देतात. आणि म्हणून ईडीचं महत्त्व वाढलं आहे. कारण मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात ईडीचा विशेष कायदा, बरं हा काही भाजप सरकारने तयार केलेला कायदा नाही आहे, UPAचं सरकार असताना चिदंबरम साहेबांनी तयार केलेला कायदा आहे. हो. आणि काळ्या पैशाशी डील करण्याकरता हा कायदा आम्ही करतोय अशी घोषणा चिदंबरम साहेबांनीच केली होती. त्यामुळे आज जर काळ्या पैशावर कारवाई होत असेल तर त्यांना ओरडता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, परवा देशाचे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं की ईडीने केलेल्या केसेसमध्ये फार तर 2 किंवा 3% पॉलिटिकली अलाइन्ड किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित लोक त्याच्यामध्ये आहेत. 97% लोक असे आहेत की ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही आहे.